आपण लहान असताना आपल्याला शिकवलं जायचं की भारतात 3 ऋतू असतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आणि थोडंसं अजून चांगलं क्लासिफिकेशन हिंदू संस्कृतीमध्ये किंवा मी आयुर्वेदातली असल्यामुळे वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, वसंत, ग्रीष्म असे ऋतू असतात आपल्याकडे, असं शिकवलं जायचं. तर ऋतूंनुसार आपण आपल्या खाण्यापिण्यात बदल करतो, आपल्या पेहरावात बदल करतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण ऋतूंनुसार आजारही वेगवेगळे असतात किंवा ऋतू बदलाने काही आजार होतात. आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातही अनेक वेळेला बघत असू की कोणीतरी सांगतं की अरे ऋतू बदलला की मला हा अमुक एक त्रास निश्चितपणे होतो. त्यात आत्ता बघायला गेलं तर खूप पोल्युशन आहे किंवा आपल्याच अनेक कृत्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखं संकट आपल्यावर आहे, ज्यात आपल्या आत्ता मुलांना हिवाळा आहे तर प्रॉपर हिवाळा नसतोच, त्याच्यात कुठेतरी पाऊस येतो. म्हणजे खूप चेष्टेत हिवसाळा आला की काय असं कुणी म्हणतात किंवा उन्हाळा पण खूप तीव्र झाला आहे, ज्याच्यात टेम्परेचर जे पूर्वी असायचं त्यापेक्षा आता खूप वाढलं गेलं आहे. यांनी अजून हे ऋतू बदलातले त्रास वाढलेत असं आपल्याला दिसतं. तर या विषयावर आज, या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मला खूप आनंद होतोय की ही चर्चा करण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत, डॉक्टर हर्षल तुकाराम पांडवे. तर मी थोडक्यात सर, तुमचं पहिलं तर माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी सरांची थोडक्यात ओळख करून देते तुम्हाला. डॉक्टर हर्षल तुकाराम पांडवे हे MBBS आहेत आणि प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यकशास्त्र या विषयात त्यांनी MD केले. डॉक्टर पांडवे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय जे PGI YCMH पिंपरी पुणे येथे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांनी गेल्या 20 वर्षापासून वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठा अनुभव प्राप्त केला आहे. डॉक्टरांना वैद्यकीय आणि आरोग्य संशोधनाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्समध्ये 180हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. ते प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांचे संपादक मंडळ सदस्य म्हणूनही काम करत आहेत. डॉक्टर हर्षल पांडवे यांना नामांकित संस्थांतर्फे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन म्हणजे IPHA महाराष्ट्र राज्याचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. सध्या डॉक्टर हर्षल पांडवे इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन IAPSM महाराष्ट्र राज्याचे मानद सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर सर, तुमचं खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. परत एकदा धन्यवाद मॅडम, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. सर, पहिलाच प्रश्न की हवामान बदल म्हणजे नेमकं काय आणि याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्यायला आवडेल. आपल्या ज्या सुरुवातीच्या विषयाची ओळख करून देताना आपण अतिशय समर्पकपणे ह्या गोष्टी मांडलेल्या आहेतच. तरी पण एक साधारण भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर हवामान बदल म्हणजे आता आपण त्याला क्लायमेट चेंज म्हणून चांगलं ओळखतो. तर एखाद्या ठराविक ठिकाणाची एक ठराविक अशी ऊन, वारा, पाऊस, थंडी याचं एक चक्र, ठरलेलं चक्र असतं. त्या पद्धतीने त्या भागातले बदल होत असतात. पण आपल्या मानवाच्या काही कृतींमुळे हे हवामान चक्र जे आहे हे मोठ्या प्रमाणात बदलत गेलं. आता क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग आपण जो शब्द म्हटला तो एक नॅचरल प्रोसेस आहे. पण आपल्या कृत्यांमुळे, प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, या सगळ्या अशा कृत्यांमुळे याचा वेग जो आहे तो खूप अफाट वाढलेला आहे. आणि आपण सुरुवातीला जसं म्हटलं की उन्हाळा आजकाल खूप जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतो, तो खूप लवकर सुरू होतोय. म्हणजे फेब्रुवारीमध्येच आपल्याला उन्हाचे चटके जाणवत आहेत. आणि जे पुण्यासारख्या ठिकाणी तापमान साधारणतः 35 ते 36 डिग्री सेल्सिअस पूर्वी असायचं, ते आता 40च्या घरात गेलेलं आहे.
तर साधारणतः आपल्याला सगळ्यांनाच एक गोष्ट लक्षात आली की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे किंवा जे हवामान आहे ते बदललेलं आहे. तर साधारणतः क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हीच एक गोष्ट आहे की जी आपल्याला आता जाणवायला लागली. काही वर्षापूर्वी याची फक्त चर्चा होत होती, पण आता त्याचे जे उघड परिणाम आहेत ते आपल्यावर दिसायला लागले. आणि आरोग्य हे एक अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे की जिथे हवामान बदलाचे परिणाम हे अतिशय प्रकर्षाने आता जाणवायला लागले. की जसं उन्हाचं प्रमाण वाढतंय, ऊन लवकर सुरू होतंय, उन्हाळा ऋतू लवकर येतोय, त्या दृष्टीने उष्माघात असेल, त्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो, हीट एक्झॉक्शन म्हणतो, त्वचेवर डायरेक्ट होणारे उन्हाचे परिणाम असतील, हे तर आपल्याला प्रत्यक्षपणे जाणवतातच. त्याचबरोबर इतर असे बरेचसे अप्रत्यक्ष परिणाम या हवामान बदलामुळे होत आहेत की ही अतिशय गुंतागुंतीची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे डासांपासून पसरणारे किंवा कीटकांपासून पसरणारे आजार आहेत हे गेल्या काही वर्षांमध्ये फार जास्त प्रमाणात वाढत आहेत. जसं डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल. याचं कारण आहे की त्या कीटकांच्या पण जीवन प्रणालीमध्ये या हवामान बदलामुळे बदल झालेला आहे. ज्या भागामध्ये हे कीटक कधी दिसत नव्हते त्या भागामध्ये आता हे सर्रास दिसतात आणि असे या प्रकारचे रोग पण पसरवतात आहेत. पण मग अप्रत्यक्षपणे जो परिणाम तुम्ही म्हणालात त्यात कीटक आणि हे सगळ्या गोष्टी येतात, त्यात कीटक आणि हे गोष्टी येतात. त्याचबरोबर जलजन्य आजार जे आहेत की आपलं पाणी सुद्धा दिवसेंदिवस दूषित होत चाललेलं आहे. आता उन्हाळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाणी टंचाई ही फार मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे काय होतं की जे पाण्याचे स्रोत आहे ते आटू लागतात आणि जेव्हाही पाण्याचे स्रोत कमी होतात अशा वेळेला पाण्याचं प्रदूषण होऊन त्याच्यातनं जलजन्य आजार वाढण्याचं प्रमाणही वाढतं. आपण पाणी स्टोअर करून ठेवतो घरामध्ये, ते बऱ्याच वेळेला अशा स्टोअर केलेल्या पाण्यामध्ये डासांची अंडी ची पैदास होते, त्याच्यामुळे हे कीटकजन्य आजार सुद्धा आपल्या भागामध्ये वाढायला लागतात. पण मग आता आपण ऋतूंबद्दल बोलतोय तर ऋतू स्पेसिफिक असे काय आजार आहेत मग, की म्हणजे उन्हाळ्यातनं पावसाळ्यात जातोय आपण किंवा पावसाळ्यातून हिवाळ्यात जातोय, असं जो मधला जो ऋतुसंधी काळ म्हणतो ज्याला, संधी काळ, त्याच्यात याच्यामध्ये मुख्यत्वे करून एका ऋतूपासून आपण दुसऱ्या ऋतूमध्ये जात असताना जो मधला एक पिरियड तुम्ही म्हटलं संधी काळ जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं. त्या काळामध्ये व्हायरस, त्याचं विशिष्ट कारण काय? विशिष्ट कारण म्हणजे जे वातावरण बदल होत असतो या दोन ऋतूंमध्ये, तो काळ आपल्या शरीरासाठी सुद्धा एक थोडासा त्रासदायक काळाचा असतो. म्हणजे आपल्याला एकदम उन्हाळ्यात बदल शरीर लवकर अडॉप्ट करायला वेळ लागतो. थोड्या प्रमाणात शरीराची कधी कधी इम्युनिटी सुद्धा या काळामध्ये कमी होते आणि हा काळ या व्हायरल इन्फेक्शन्स किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा जास्त चांगला असतो. त्याच्यामुळे ते इझिली जे बॅक्टेरिया व्हायरसेसच्या आरोग्यासाठी चांगला असतो, त्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे त्यांना ते एक समर्पक वातावरण त्यावेळेस मिळतं, जेणेकरून इझिली ते गोष्टी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्समिट करू शकतात. मग ते पाण्यावाटे असो, मग ते कीटकांद्वारे असो, किंवा मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट जसं व्हायरल इन्फेक्शनमध्ये हवेमार्फत आपण जे म्हणतोय. आता सध्या कोविड-19ची पण चर्चा परत सुरू झाली. तर हा काळ या सगळ्या इन्फेक्शनसाठी फार चांगला काळ असतो की जेणेकरून इझिली ट्रान्समिशन वाढतं. तर दोन ऋतूंमध्ये नेहमी बदल होताना स्वाभाविकपणे आरोग्याच्या तक्रारी ह्या वाढतातच. आपण हॉस्पिटलमध्ये बघतो की पेशंटची संख्या सुद्धा एकदम वाढते आणि मग एकदा गोष्टी थोड्या सेटल झाल्या की त्या गोष्टी थोड्या कमी होतात. पण आता क्लायमेट चेंज या गोष्टीमुळे असं व्हायला लागलं नाही की सगळ्या एक ऋतूच राहिला नाही. आणि सडनली आता बघा की मे महिन्यामध्येच आपल्याला किती मोठा पाऊस यावर्षी, म्हणजे मी वाचलं एका ठिकाणी की 100 वर्षापेक्षा जास्त जुना रेकॉर्ड या वर्षीच्या पावसाने मोडले, मे महिन्यात मोडलेला. म्हणजे मे महिन्यातच असं म्हणायला लागले की मोसमी वारे आले, मान्सून सुरू झाला. म्हणजे एक पूर्ण ऋतुचक्रच बदललंय, शिफ्टिंग ऑफ सीझन. कारण या वर्षीचा एप्रिल आपण बघितला तर एप्रिल फार गरम होता आणि जसा मे सुरू झाला पहिल्या 6-7 दिवसामध्ये थोडंसं ऊन होतं, पण त्यानंतर जो पावसाने जोर धरला तो आजतागायत आजही पाऊस चालूच आहे. आणि आता आपल्याला हे सांगता येत नाही की पुढे
ज्यावेळेस पेरणी होईल किंवा ज्यावेळेस खरंच पावसाची गरज असेल त्यावेळेस पाऊस पडेल की नाही. हो. तर हे अतिशय गुंतागुंतीचं चक्र निर्माण झालेलं आहे. पण आता आपण आरोग्याबद्दल बोलतोय, तर मग ह्या बदलत्या हवामानाशी आपल्या शरीराने तो प्रतिकार त्याला करता यावा किंवा एक प्रिव्हेन्शन म्हणून काय करायला पाहिजे माणसाने? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि थोडं विस्तृत उत्तर मला याचं असं द्यावंसं वाटेल की आपण आरोग्य ची ज्यावेळेस व्याख्या करतो तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्याची जी व्याख्या केली आहे ती अशी आहे की हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. बरोबर. याचा अर्थ असा आहे की आरोग्य संघटनेने फक्त आपली शारीरिक आरोग्यच नाही तर त्याच्याबद्दल आपलं मानसिक आरोग्य, सोशल आणि सामाजिक आरोग्य या सगळ्यांचाच अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. आता क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल जसं आपण चर्चा केली की शारीरिक आरोग्यावर तर त्याचा परिणाम होतोच आहे, प्रत्यक्षरित्या होतोय, अप्रत्यक्षरित्या होतोच आहे. आणि याच्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत तर आपले शारीरिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी सर्वप्रथम आपली रोगप्रतिकार शक्ती ही चांगली राखली. म्हणजे सुरुवात आपलं आरोग्य जर का उत्तम असेल तर हे जे वेगवेगळे चॅलेंजेस किंवा हे वेगवेगळे इन्फेक्शन्स आहेत किंवा जे बदल होत आहेत ह्याला आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो. फाईट करण्यासाठी आधी सक्षम शरीर असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग जसं आयुर्वेदामध्ये पण सांगितलंय आहार विहार या सगळ्याच गोष्टी की आपलं अतिशय चांगलं असं उत्तम आहार पाहिजे, घरचं ताजं अन्न असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवनसत्व असतील, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स यांचं योग्य प्रमाणात आपण हे घेतलं पाहिजे. नुसतंच आहार चांगला असून उपयोग नाही तर त्याच्याबरोबर त्याला व्यायामाची पण गरज आहे की नुसतंच आपण चांगलं अन्न घेतलं पण त्याच्यामुळे इतर आजार, ओबेसिटी आणि आपण वाढतात. तर आपण जेवढं अन्न घेतोय ते आपण चांगलं जिरवलं पाहिजे, पचवलं पाहिजे. त्यासाठी मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जे आपल्याला शरीराला सूट होतात जसं डॉक्टरांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपण ते व्यायाम केले पाहिजे. आणि ओव्हरऑलच आपली शहरातली किंवा आजकाल गावातली पण जीवनशैली बघता स्ट्रेस हा फार मोठा फॅक्टर आहे. म्हणजे तणाव जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तणाव लोकांमध्ये आहेत. आणि जसं व्याख्येमध्ये सांगितलंय की मानसिक आरोग्य, तर हे क्लायमेट चेंज बऱ्यापैकी आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा हिट करताय. म्हणजे तिथे मानसिक आरोग्याचा सुद्धा फार मोठा विषय आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण म्हटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, ह्याच्यामुळे पूर येतात, अतिवृष्टी होते, पूर येतात. पुरामध्ये बऱ्याच लोकांचं शेतीचं नुकसान होतं, बऱ्याच लोकांचं घरांचं नुकसान होतं आणि इनडायरेक्टली मानसिक आरोग्य, मग व्यवसाय जातात, शेतीचं नुकसान आहे, लोकांची घरं पडतात. याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं मानसिक खच्चीकरण माणसाचं होतं. आणि ह्याच खच्चीकरणाचा परिणाम शेतकऱ्यांचं तर बघा आता तुम्ही की किती हजारो हेक्टरवरचं जे येणारं पीक आहे ते ह्या 4-5 दिवसाच्या पावसामध्ये पूर्ण वाहून गेलं. म्हणजे कुठेतरी होणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा ह्या क्लायमेट चेंज मध्ये अप्रत्यक्षरित्या त्याची जबाबदारी आहे. की शेतकरी एका पर्टिक्युलर खूप मोठी व्याप्ती, हा विषय खूप मोठा आणि खूप व्यापक आहे. आणि नुसतंच आरोग्य क्षेत्र नाही किंवा डॉक्टर्स नाही तर समाजातल्या सगळ्या घटकांची याची म्हणजे क्लायमेट चेंज प्रिव्हेंट करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे अगदी प्रत्येक सामान्य माणसाची की त्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून त्याचा हातभार लागणार नाही फ्युचर क्लायमेट चेंज किंवा अजून जे क्लायमेट बदलणार आहे त्याला कुठेतरी आपण थोडासा ब्रेक, एक गतिरोधक आलं पाहिजे की त्याचा स्पीड थोडा कमी होईल आणि थोडं सुसह्य पुढच्या पिढींना चांगलं सुसह्य जीवन आपल्याला देत आहे. हा, आणि तुम्ही या क्षेत्रात थोडं संशोधनात्मक काम पण केलंय, तर मग ह्याचा उपयोग नक्की कसा होतो समाजाला, की त्याच्यात तुम्ही काय आधी इंडिकेशन देता का की असं काहीतरी होणार आहे, मग याच्यापासून अजून सतर्कता बाळगा किंवा काय स्वरूप असतं ह्या संशोधनांचं? आता हे संशोधन मी आतापर्यंत क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग या विषयामध्ये केलेला आहे. तर मुख्यत्वे करून हा जो विषय नवीन असल्यामुळे समाजामध्ये याचा अवेअरनेस, याची जनजागृती फार कमी प्रमाणात. म्हणजे
क्लायमेट बदलतंय, लोक ते मान्य पण करतात, पण ते का बदलतंय, त्याची मागची कारणं काय आहेत, हे लोकांना बऱ्यापैकी अजून माहिती नाही. तर ह्याची माहिती करून देणं का गरजेचं आहे, कारण सुरुवातीला आपण कुठला जो पण डेटा जो गोळा करतो तो बेसिकली बेसलाईन डेटा असतो, की बेसलाईन डेटामध्ये आपल्याला कळतं की किती प्रमाणात लोकांना वाटतं की क्लायमेट खरंच बदलतंय का. मग ज्या लोकांना वाटतंय की क्लायमेट बदलतंय त्यापैकी किती लोकांना वाटतं की त्याच्यामध्ये मानवाचा किती मोठा हातभार आहे. मग मानवाचा हातभार असेल असं त्यांना वाटतं, तर मग कुठल्या पद्धतीने हातभार लागलेला आहे. मग ते औद्योगिक प्रदूषण असो, इंडस्ट्रीयल पोल्युशन म्हणजे म्हणतो, किंवा मग व्हेहिक्युलर पोल्युशन असेल ते आहे का, अजून इतर कुठल्या बाबतीत आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक साधारणतः माहिती मिळते की समाजामध्ये या विषयाबद्दल किती माहिती आहे, किती माहिती बरोबर आहे, किती माहिती चुकीची आहे. काही माहिती जी आहे ती बऱ्याच वेळेला मिथ्स असतात बऱ्याचशा गोष्टीमधल्या, की अपप्रचार झालेला असतो काही गोष्टींचा, ते किती प्रमाणात आहे. आणि ही जी माहिती जर का आपण व्यवस्थितपणे संकलित केली तर आपल्याला समाजाला कुठल्या प्रकारची चांगली माहिती देणं गरजेचं आहे, सायंटिफिक इन्फॉर्मेशन. आणि चुकीची खोडणं ते गरजेचं आहे. आणि त्यानंतर समाज किंवा एक साधारण व्यक्ती आपल्या स्तरावर काय काय बदल करू शकतो, छोटे छोटे बदल असतील ते बदल काय करू शकतो, आणि जेणेकरून तो या क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात आपला खारीचा वाटा उचलू शकतो. बरोबर, हे सांगणं पण अतिशय गरजेचं आहे. तर हा एक भाग झाला. दुसरा आमच्या संशोधनाचा भाग असा होता की आता आरोग्य समस्या ह्या क्लायमेट चेंजच्या वाढत जाणार आहे, ह्याचं स्वरूप वाढत जाणार आहे, नवीन नवीन समस्या येणार आहेत, काही नवीन डिसिजेस येतील, काही जुने जे आजार आहेत जे आपण कंट्रोलमध्ये ठेवले होते ते रिइमर्ज होतील, इमर्जिंग डिसिजेस, रिइमर्जिंग डिसिजेस. तर आम्ही एक संशोधन आमच्या मेडिकल स्टुडंटमध्ये सुद्धा केलं होतं, की जे MBBSचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना कितपत माहिती आहे क्लायमेट चेंज बद्दल, त्याच्या आजारांबद्दल. आणि त्या माहितीवरनं मग आम्ही निष्कर्ष असे काढले की अजूनही बऱ्याचशा मेडिकल स्टुडंट्समध्ये याचं अवेअरनेस कमी आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आपल्या करिक्युलममध्ये आणल्या पाहिजे जेणेकरून या मुलांना शिकता येतील आणि पुढे फ्युचर डॉक्टर, भविष्यातले डॉक्टर म्हणून त्यांना या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करता येतील. तर अशा 2 प्रकारचे संशोधन आम्ही आतापर्यंत केले आहेत. शहरी भागातही आम्ही केले आहेत, ग्रामीण भागातही केले आहेत, आणि असे विशिष्ट विद्यार्थ्याचे गट आहेत, मेडिकल स्टुडंट्स आहेत, काही युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी असतील त्यांच्याबद्दल पण आम्ही अभ्यास केलेला आहे. तर हा अभ्यास सुरुवातीला अतिशय बेसिक स्तरावर म्हणजे अवेअरनेस, आणि त्या अवेअरनेसवर डिपेंड असणारं पुढचं संशोधन काय असलं पाहिजे, काय रिसर्च केला पाहिजे, आणि त्याच्या बेस्ड आपण काय पॉलिसी डॉक्युमेंट तयार करून किंवा मग काही सजेशन्स करून आपण सरकारला किंवा योग्य त्या अथॉरिटीजला द्यायला पाहिजे, या पद्धतीचं संशोधन आम्ही करतोय. मगाशी आपण बोलताना एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असं तुम्ही बोललात, तर असं जर जॉट डाऊन करायचं झालं की प्रत्यक्षपणे काय रोग होतात आणि अप्रत्यक्षपणे काय जास्तीत जास्त, याचं एक मेडिकल स्टुडंट आहे त्याला आपण जो प्रश्न विचारतो की सांग मला ॲटलिस्ट 5 रोग तरी सांग की ज्याच्यात की प्रत्यक्षपणे क्लायमेट चेंजनी झालेत आणि अप्रत्यक्षपणे झालेत, तर हे जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनमध्ये कुठले रोग बघताय सध्या क्लायमेट चेंज? आपण याचे प्रत्यक्ष जे परिणाम म्हणतोय, म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन हेल्थ, तर प्रत्येकाला वाटतंय की ऊन वाढलेलं आहे. ऊन जास्त प्रमाणात, टेम्परेचर जास्त असल्यामुळे हीट स्ट्रोक किंवा आपण त्याला उष्माघात म्हणतो, याचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पेशंट पण दिसतात, डिहायड्रेशनचे पेशंट वाढतात. याच्यामध्ये हीट एक्झॉक्शनचं प्रमाण, म्हणजे हीट स्ट्रोक तर अगदी फार गुंतागुंतीची आहे, पण हीट एक्झॉक्शन म्हणजे जनरली फटिगनेस वाढणं, अंगातलं घाम जास्त गेल्यामुळे सारखं थकल्यासारखं वाटणं, यासारखे आजार जे प्रत्यक्षपणे बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर बरेचसे संसर्गिक रोग जे आहेत, कम्युनिकेबल डिसिजेस, इन्फेक्शियस डिसिजेस, हे पण मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रत्यक्षपणे दिसून येतात, की जे डासांवाटे पसरणारे असतील, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असतील,
किंवा पाण्यावाटे असतील, टायफॉइड, डायरिया, डिसेंट्री असे जे आजार आहेत त्यांचं पण प्रमाण हे वाढलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात येईल की श्वसनाचे आजारही बऱ्यापैकी वाढले, कारण क्लायमेट चेंज आणि हवेचं पोल्युशन जे आहे, हवेचं प्रदूषण, एअर पोल्युशन, हे एक अतिशय भयंकर जोडगोळी आहे. दोघंही एकमेकांचं हे वाढवतात, गांभीर्य वाढवतात. तर श्वसनाचे आजार जे आहेत ते रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतील म्हणा किंवा अस्थमाचे रुग्ण असतील म्हणा, हे पण प्रत्यक्षपणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर हे प्रत्यक्षात त्वचेचे आजार आहेत, म्हणजे प्रखर उन्हामध्ये फिरल्यामुळे वगैरे म्हणा, त्याच्यामुळे अंगाला येणारी पुरळ असेल किंवा त्वचेचे काही इन्फेक्शन्स असतील, ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर असे बरेच आजार आहेत की जे आपल्याला आता प्रत्यक्षपणे क्लायमेट चेंजमुळे होत आहे दिसून येतं. तर अप्रत्यक्षपणे आपण जे म्हटलं इनडायरेक्टली, तर आपल्याला ते डायरेक्ट त्याचं कोरिलेशन, तिथे असोसिएशन दिसत नाही. पण आपण बघतोय की दिवसेंदिवस आपल्याकडे जे पिकांचं प्रमाण जे आहे त्याचं उत्पन्न आणि त्याचबरोबर त्याचे पोषक तत्व हे कमी होत चाललेले. तर त्याच्यामध्ये कसं होतं की लॉंग टर्म मध्ये हे आपण अन्न जे घेतोय त्याचा सकसपणा कमी झालाय. त्याच्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत जाईल. म्हणजे आपण आता जरी नाही म्हटलं तरी अजून 5-10 वर्षानंतर नक्कीच आपण जे अन्न खातो आहे त्याच्यामुळे आपलं कुपोषणाचं प्रमाण वाढत जाईल. अप्रत्यक्षपणे आपण म्हटलं तर हे नॅचरल डिझास्टर जे आहे यांचं प्रमाण वाढत चाललंय. एकीकडे खूप पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, थोड्या वेळामध्ये धो पाऊस पडतो, पूर येऊन जातात. दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो. पावसाच्या काळामध्ये पाऊस पडतच नाही, ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस पडत नाही, ज्यावेळेस नकोय त्यावेळेस पडतो. तर ह्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या मेंटल वेलबिंग फार मोठा होतो, सोशल वेलबिंग वर पण. येस, की पूर्ण आता एका ठिकाणी समजा खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले, साहजिक तिथले लोकही स्थलांतर करतात शहरी भागात, मायग्रेशन होतं. आता हे लोक जे गरीब लोक आहेत जे पोटा पाण्यासाठी शहरामध्ये येतात, ते राहतात कुठे जाऊन? ते शहरातल्या झोपडपट्ट्या. तर शहरातल्या झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत चाललंय, तिथली गर्दी वाढत चालली. त्याच्यामुळे तिथलं जे हायजीनचा प्रश्न असेल, एन्व्हायरमेंटल हायजीन असेल, स्वच्छता असेल, तिथला पाणी पुरवठा असेल, बाकीच्या गोष्टी असतील, हे अजून जास्त ताण पडून ते अजून खराब होत चाललंय. मग त्याच्यातनं जे आजार येतात, कीटकजन्य आजार असतील, जलजन्य आजार असतील, घाणीमुळे होणारे जे आजार असतील, ते सगळे वाढत चालले. तर हे अप्रत्यक्षपणे हा त्याचा क्लायमेट चेंजचाच परिणाम आहे की हे मायग्रेशन होत आहे, लोकांची झोपडपट्टींमध्ये संख्या वाढते, तिथला ताण वाढतो, त्याच्यातले आजार वाढतात. ते आजार वाढले की शहरांच्या रुग्णालयांवर त्याचा भार पडतो आणि तेही पूर्ण क्षमतेने सेवा देऊ शकत नाहीत. तर असा हा अतिशय गुंतागुंतीचा आणि खूप व्यापक असा प्रश्न आहे. अगदीच. आणि आपण जवळपास आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ही या क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलाशी कोरिलेट करू शकतो. इतका महत्वाचा विषय झालाय तो आता सध्या. सर, मगाशी आपण बोलत होतो की आपल्या शरीरालाच आपण एवढं सक्षम करावं की ज्यांनी आपल्याला हवामान बदलाचे त्रास कमी होतील. पण आपल्या समाजात काही वर्ग असा पण आहे की जसं लहान मुलं जे पूर्णपणे त्यांचं डेव्हलप झालेलं नसतं किंवा वृद्ध असतील किंवा आता कोमॉर्बिडिटीज सगळ्यांना माहिती आहे कोविडमध्ये की कोमॉर्बिड लोकांना जास्त त्रास झाला, की ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन म्हणजे असे रोग आहेत की ज्याच्यामुळे त्यांचं शरीर मुळताच थोडंसं वीक आहे किंवा ह्या बदलांना ते झेलू शकत नाहीत. तर अशा लोकांसाठी हवामान बदलाच्या बाबत तुमचा टेक काय आहे? नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की वल्नरेबल जे ग्रुप्स आहेत त्यांची विशेष काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रेग्नंट त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे करून त्याचे 3 ते 4 जे ग्रुप आहेत की एकतर लहान मुलं, 5 वर्षाखालील मुलं जी आहेत यांची शरीर क्षमता ही पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती हळूहळू आपण वेगवेगळ्या पद्धतीने वॅक्सिन्सने याच्याने ती डेव्हलप करत असतो. तर अशा लहान मुलांमध्ये क्लायमेट चेंजमुळे होणारे जे परिणाम सामान्य माणसामध्ये जे थोड्याफार प्रमाणात दिसतात किंवा मग जे सौम्य स्वरूपाचे असतात, अशांमध्ये
जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणजे ऊन लागलं तर फारच लगेच थोड्या वेळामध्ये हीट स्ट्रोक वगैरे या पद्धतीचा त्रास होऊ शकतो. किंवा मग जे पण कम्युनिकेबल डिसीज आहेत जसं डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हे जास्त कॉम्प्लिकेट होऊ शकतात. तर ह्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. फार आता साधी गोष्ट आहे की लहान मुलं ही दिवसा झोपतात. आपली 2, 3, 4, 5 वर्षाची मुलं जी आहे, तर दिवसा चावणारा डास म्हणजे एडिस डास, जो डेंग्यू आणि चिकनगुन्याचा डास आहे. तर आपण एवढी काळजी घेतली पाहिजे की ही लहान मुलं जी झोपली आहेत ती मच्छरदाणी खाली झोपावी, जेणेकरून डास त्यांना चावणार नाही आणि अशा आजारांपासून त्यांचा बचाव होतो. अशी छोटी छोटी उदाहरणं आहेत. त्यांना जे आपण पाणी देतोय ते व्यवस्थित उकळलेलं, गाळून घेतलेलं, उकळलेलं किंवा फिल्टरचं पाणी द्यावं. रस्त्यावरचं पाणी किंवा रस्त्यावरचं खाणं पिणं अशा मुलांचं टाळलं पाहिजे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनीच केल्या पाहिजे, पण यांच्यामध्ये जास्त निक्षून केल्या पाहिजेत. दुसरा जो ग्रुप आपण गरोदर माता म्हटलं, तर गरोदर मातामध्ये स्वतः स्त्री आणि पोटात असलेलं बाळ या दोघांचा पण शरीरावर एक प्रकारचा ताण असतो. फिजिओलॉजिकल प्रोसेस जरी असली तरी त्यात बरेचसे चेंजेस होत असतात. आणि बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की कुठलाही छोटासा आजार हा प्रेग्नन्सीमध्ये फार गुंतागुंतीचा होऊ शकतो. तर याच पद्धतीची काळजी त्यांनी म्हणजे स्वतःची शारीरिक काळजी घेणं, उत्तम आहार ठेवणं, त्याचबरोबर उत्तम झोप ठेवणं, व्यवस्थित विश्रांती घेणं, मानसिक ताण तणाव टाळणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, म्हणजे जेणेकरून व्हायरल इन्फेक्शन असतील याचं प्रमाण त्यांना ते कमी ठेवता येईल. कुठे जायचं असेल तर मास्क वापरणं आणि वेळोवेळी हात धुणं, या छोट्या छोट्या कृतींमुळे ते हे आजार टाळू शकतात. कारण गरोदरपणामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचसे औषधं सुद्धा आपण त्यांना देऊ शकत नाही, कारण त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो, गर्भावर होऊ शकतो. आधीच त्यांनी काळजी घेतली पाहिजे. वृद्ध लोक आहेत आता 60 वर्षाच्या वरती, तर वयोमानाने त्यांची पण हे कमी झालेली असते, इम्युनिटी कमी होते, त्यांना वेगवेगळे आजार असतात. हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, काही प्रकारचे कॅन्सर असतील. तर याच्यामुळे शरीर लगेच कुठल्याही इन्फेक्शनला म्हणा किंवा कुठल्याही हेल्थ समस्येला लवकर बळी पडतं, कॅच करतात. तर या लोकांनी सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे. आपला चांगला आहार ठेवावा, चांगला विहार ठेवावा, वेगवेगळ्या जिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात, गर्दीची ठिकाणं असतील, अशी ठिकाणं असतील, अशा ठिकाणी जाणं टाळावं, मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात धुवावे, बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे, बाहेरचं पाणी पिणं टाळलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. बाहेर जाता आहेत तुम्ही, आता ऊन आहे तर छत्री बरोबर ठेवा, बरोबर पाण्याची बॉटल ठेवा, तहान लागली वेळोवेळी पाणी पित राहा, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. तहान नसेल लागली तरी पित राहणं गरजेचं आहे पाणी. त्याचबरोबर जे कोमॉर्बिडिटीवाले लोक आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे, दम्याचा अस्थमाचा आजार आहे किंवा कुठल्याही क्रॉनिक जे आहेत, जे रोजच्या रोज त्याची औषधं घेत आहेत, अशा लोकांनी सुद्धा याच पद्धतीची काळजी घेणं. मी परत तेच सांगतोय मुद्दे की तुमचा आहार चांगला ठेवा, उत्तम ठेवा, तुमची औषधं वेळेवर घ्या, वेळेवर डॉक्टरांशी सल्लामसलत करा, व्यायाम जो सांगितलेला आहे तुम्हाला तो व्यवस्थितपणे करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, जिथे आपल्याला इन्फेक्शन व्हायचे चान्सेस वाटतात अशा ठिकाणी जाणं झालंच तर मास्क वापरा, वेळोवेळी आपले हात स्वच्छ ठेवा, बरोबर सॅनिटायझर ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा, आपली औषधं बरोबर ठेवा. आता डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण हे पण सांगतो की तुम्ही एक कार्ड ठेवा की बाबा तुम्ही एकदम भोवळ आली, तुम्हाला एकदम हायपोग्लायसेमिया झाला, शरीरातली साखर कमी झाली, तुमच्या बरोबर जे कोणी आहेत असतील किंवा तुमच्या पाकिटामध्ये ते कार्ड ठेवा, जेणेकरून लोकांना कळेल की तुम्हाला डायबिटीज आहे आणि मग जवळच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला त्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळेल. ते अतिशय छोट्या आपल्याला सामान्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या अतिशय महत्वाच्या आणि हा वेळोवेळी आपण करणं गरजेचं आहे. खूप छान बोललात हे. आता आता हवामान बदल होतोय किंवा ज्याला आता आपण टाळू जितकं शकतो ते आपण करूच यात, पण याच्यासाठी हेल्थ सिस्टीम किंवा सरकार काही असे विशेष प्रयत्न करत आहे का की या गोष्टी किंवा एक सामाजिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने हवामान बदलाशी रिलेटेड काय त्यांचं काम चालू आहे सध्या? सरकार ह्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आपल्याला कल्पना असेल की 2009 सालीच 8-9 सालीमध्येच
नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज हा सरकारने तयार केलेला आहे. बरं. म्हणजे ज्यावेळेस या विषयाची व्याप्ती किंवा या विषयाबद्दलची माहिती सामान्य लोकांमध्ये फार कमी प्रमाणात होती, तेव्हापासूनच सरकार या महत्त्वाच्या विषयावर काम करत आहे. आरोग्य क्षेत्राचं म्हणायला गेलात तर आम्ही आमच्या प्रत्येक हॉस्पिटलतर्फे काही माहिती ही अगदी दैनंदिन बेसिस, डेली बेसिसवर, सुट्टीच्या दिवशी सुद्धा ही माहिती एक IDSP IHIP पोर्टल म्हणून आहे, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोजेक्ट यांचं एक नॅशनल पोर्टल आहे, ज्याच्यावर आम्ही सगळ्या जे आजार आहेत त्याच्यामध्ये दिलेले स्टॅटिस्टिक्स तर त्याची माहिती आम्ही रोज त्याच्यावर भरतो. त्याचबरोबर एक नॅशनल प्रोग्राम ऑन ह्युमन हेल्थ अँड क्लायमेट चेंज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही डेली बेसिसवर ती माहिती, आता उन्हाळ्याच्या काळामध्ये किती रुग्ण आपल्याकडे आले, हीट रिलेटेड इलनेसेसचे, हीट स्ट्रोकचे किती आले, हीट एक्झॉक्शनचे किती आले, इतर काही आले का, काही अननोन डेथ्स आल्या का, मग त्याचं कारण असू शकतं का हीट स्ट्रोक वगैरे, ही सगळी माहिती अगदी डेली बेसिसवर सगळे सरकारी आणि त्याचबरोबर खाजगी पण रुग्णालयांना हे भरणं मॅन्डेटरी आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की या समजा हीट रिलेटेड इलनेसेसमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स आहेत किंवा डेथ्स होत आहेत, तर त्या पद्धतीचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सरकार सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सला प्रशिक्षण देत असतं, ट्रेनिंग देत असतं की तुम्ही तुमच्या, आता एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की हीट ॲक्शन प्लॅन. बरं. म्हणजे आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आमची जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, आम्ही आमच्या कॉर्पोरेशनच्या एरियासाठी हीट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे की आपण वेगवेगळ्या स्तरावर काय काय काम केलं पाहिजे. जसं लोकांसाठी निवारे तयार करणं, म्हणजे खूप ऊन आहे बाबा, अशा वेळेला फिरणं, दुपारी साधारणतः 11 ते 4 वाजेच्या रस्त्यावर शेल्टर तयार करणं, पाण्याची सुविधा तयार करणं, त्याचबरोबर जनजागृती करणं की तुम्हाला या पद्धतीचे कुठलेही असे सिम्पटम्स वाटले तर या नंबरवर फोन करा, तुम्हाला लगेच जवळच्या आरोग्य केंद्रावर त्याची मदत मिळेल. त्याचबरोबर सगळ्या हेल्थ फॅसिलिटीज मध्ये या प्रकारच्या केसेस समजा आल्या, हीट स्ट्रोकच्या आल्या, हीट एक्झॉक्शनच्या आल्या, तर त्यांना ज्या गाईडलाईन्स आहेत, त्यांना लागणारी जी औषधं आहेत ती वेळोवेळी अवेलेबल राहणं, जेणेकरून लगेच पेशंटला ते औषध मिळाल्यावर त्याला बरं वाटेल, त्या पद्धतीची थेरपी मिळाली तर बरं वाटेल. तर या पद्धतीच्या गोष्टी आहेत की सरकार आता नुसतंच आरोग्य क्षेत्र नाही तर इतर पण क्षेत्र आहेत की जसं आता आपल्याला माहिती की इलेक्ट्रिक व्हेकल्सवर सबसिडी देतात. तर त्याचं कारणच हे आहे की जे पोल्युटिंग व्हेकल्स आहेत, जे ह्याच्यावर चालतात, फॉसिल फ्युएलवर चालतात, पेट्रोल डिझेलवर चालतात, त्यांचं प्रमाण हे हळूहळू मार्केटमधनं कमी व्हावं आणि जे नॉन पोल्युटिंग व्हेकल्स आहेत त्यांचं प्रमाण वाढावं म्हणून कुठलीही गोष्ट ओव्हरनाईट बदल होणार नाही, पण सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे की सरकार अतिशय गांभीर्याने या विषय हाताळते. आता मेट्रो झाली, मेट्रो नॉन पोल्युटिंग कम्युनिकेशन आहे, म्हणजे मेट्रो किंवा आपले बसेस आहेत किंवा लोकल ट्रेन्स आहेत, या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गोष्टी आहेत, तर याचं प्रमाण वाढवणं जेणेकरून वैयक्तिक वाहन घेऊन व्यक्ती जास्त रस्त्यावर येणार नाही आणि पोल्युशन त्याने कमी होईल. तर इट इज अ मल्टी प्रॉंग स्ट्रॅटेजी, वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुमची स्वतःची व्हेकल असली तरी इलेक्ट्रिक व्हेकल घ्या, त्याच्यावर सबसिडी घ्या, नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. मग त्याच्यामध्ये कन्सेशन्स आहेत, महिलांसाठी वेगळे कन्सेशन्स आहेत, वृद्धांसाठी वेगळे आहेत, जेणेकरून आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्समध्ये पुणे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सायकल ट्रॅक वेगळे केलेले आहेत. बरोबर आहे. सायकल वापरा, जवळ जायचं असेल तर पायी चाला, मोठमोठे फुटपाथ दिलेले आहेत लोकांना, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील, चालल्यामुळे पोल्युशन कमी होईल. म्हणजे कितीतरी गोष्टी फायदेशीर आणि आम्ही अवेलेबल करून दिलंय. आपलं आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ते वापरणं. किंवा अजून काही गोष्टी आपण थोडं चर्चा करायची म्हटली तर कृषी पण विभागामध्ये सुद्धा की आता सरकार म्हणतं तुमचं सॉइल कुठल्या पद्धतीचे ते टेस्ट करा, ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तयार करून म्हणजे मिळतं, त्याचं सॉइल रिपोर्ट ज्याला म्हणतो. मग कुठली पिकं तुम्ही इथे घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला चांगलं तिथे उत्पन्न मिळेल. तर काय होतं की कॅश क्रॉप घेण्यामागे लोकांचा जास्त भर असतो, तर मग
ते कॅश क्रॉप घेण्यामध्ये अजून बरेचसे तोटे पण असतात की भूजल तर खाली खाली जात जातो, मग तिथे ती पूर्णपणे जमीन नापीक व्हायला लागते. तर हे पण सरकारने केलंय की जास्त करून सेंद्रिय शेतीकडे या, आपलं सॉइल टेस्टिंग करून त्या पद्धतीची पिकं घ्या, म्हणजे तुमचं जमिनीचं पण पोल्युशन कमी होईल, हवेचं पण कमी होईल आणि पाण्याचं पण पोल्युशन कमी होईल. तर सरकार खरंच चांगलं काम करतंय, पण त्याच्यासाठी आपण एक सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय हे पण एक राहतं ना. आपली जबाबदारी फार महत्वाची आणि खूप याच्यावर तुम्ही खूप काम केलंय आणि त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की माणूस एक इंडिव्हिज्युअल म्हणून आपण कसा हातभार लावू शकतो. ह्याच्यामध्ये फार अवघड काहीच नाहीये. आपण ठरवलं ना तर आपण फक्त आळस टाळायला पाहिजे काही गोष्टींचा. आपला खारीचा वाटा देऊ शकतो. आपला खारीचा वाटा दिला तर आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. सोपी गोष्ट आहे की आता समजा ही रूम आहे, आता तुम्ही आतल्या रूम मध्ये काम करताय, पण या रूम मधले लाईट्स फॅन बंद आहेत का नाही हे चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं विजेचं जी कन्झम्पशन आहे ते कमी होईल. सोपी गोष्ट आहे ना की जिथं कोणी नाही तिथे बंद करा. बरेचशा ऑफिसेसमध्ये आपण बघतो की चालू असतं, पंखे चालू आहेत, लाईट चालू आहेत, पण काम तिथं कोणी बसलेलं नाही. तर साधी आपली एक जबाबदारी आहे की जिथे पण काम नाहीये तिथले लाईट्स स्विचेस सगळे बंद करा, जेणेकरून कन्झम्पशन कमी होईल. दुसरं, आपण आता पाण्याचा वापर जो करतो, आता आपण फार सुदैवी की आपल्याला पुण्यामध्ये 24 तास पाणी उपलब्ध आहे. बरेच असे गाव आहेत की जिथे 5-5 किलोमीटर पासून लोकांना पाणी आणावं लागतं. तर मग आपल्याला जी गोष्ट मुबलक प्रमाणात असते तिची किंमत आपल्याला नसते. अगदीच. तर मग साधं आपण ब्रश करताना सुद्धा आपला नळ बऱ्याच वेळेला चालूच असतो, तो बंद करा. शेविंग करताना म्हणा, तो नळ ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तुम्ही वापरा. ठीक आहे. दुसरं, शावर खाली आंघोळ करण्यापेक्षा तुम्ही बादली घेऊन आंघोळ करा, कारण तुम्हाला लक्षात येईल की मला एक्झॅक्टली किती पाणी लागतंय. कारण शावर चालू असताना आपल्याला काहीच लक्षात येत नाही, ते धो वाहून जातं आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येत नाही. आपले जे टॅप्स आहेत, जी गळणारी नळ आहेत किंवा फ्लश टँक्स आहेत, कुठले आहेत ते व्यवस्थित पद्धतीत आहेत का नाही बघा, ते रिपेअर करा, त्याच्यातनं पाणी वाया जाणार नाही. छोट्या गोष्टी आहेत आणि ते एकदाच करायच्यात आपल्या, एकदा झालं की ते जातं. त्याचबरोबर आपण जवळ आपल्याला जायचंय, समजा आपल्याला सहज एखादी दुधाची पिशवी आणत जायचंय, ते दुकान साधारणतः 100 मीटरवर आहे, अशा ठिकाणी चालत जा, लगेच बाईक काढून लगेच जाण्याची गरज नाही. बरोबर आहे. किंवा मग सायकलवर जा, सायकल वापरा, ती तुमच्या आरोग्यासाठी पण चांगलीच आहे. जिथे शक्य होईल तिथे पायी किंवा सायकलनी जाणं, जिथे शक्य होईल तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणं. आता आपल्याला वाटतं की खूप गर्दी आहे त्याच्यामध्ये काय, पण आपण जर का खरंच जाऊन बघितलं आपल्याला लक्षात येतं की बऱ्यापैकी शक्य आहे. ई व्हेकलचा वापर करा. तर या छोट्या गोष्टी आहेत. कचरा, आता आपण खूप मोठ्या प्रमाणात कचरा जनरेट करतो, हा सुद्धा क्लायमेट चेंजला बऱ्यापैकी हे करतो. त्याच्यामध्ये आपण आता आपली महानगरपालिका नेहमी सांगते की कचरा वर्गीकरण करा, ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा. करतोय का आपण हे तपासून बघा. सोपं काम आहे ना, 15 ते 20 मिनिटं लागतात की तुम्हाला ओला सुका वेगवेगळे डस्टबिन ठेवा, त्या पद्धतीने द्या जे कामगार येत आहेत त्यांना घेण्यासाठी. ओला कचरा तुम्ही त्याचं कंपोस्टिंग करू शकता. मोठी सोसायटी आहे, आता मी एका मोठ्या सोसायटीमध्ये राहतो की जिथे साधारणतः 1500 फ्लॅट आहेत आणि महानगरपालिकेने असं मॅन्डेट दिलेलं आहे की सुका कचरा आम्ही कलेक्ट करू, ओला कचरा तुम्हाला तुमचा जिरवायचा. तर सोसायटीच्या कमिटीने चांगलं काम करून तिथे कंपोस्टिंग सुरू केलं. आता ते कंपोस्टिंग आमचे जे सोसायटीचे गार्डन्स आहेत ते त्याच्यासाठी वापरलं जातं. किती छान. आणि जे उरलेलं आहे ते आम्ही विकू पण शकतो. तर या छोट्या गोष्टी आहेत की आपण कचरा किती प्रमाणात निर्माण करतोय ते पण गरजेचं आहे की आपला कचरा कमीत कमी असला पाहिजे. अननेसेसरी कार्टन्स आहेत, हे आहे, सारखी खरेदी करून आपल्याकडे जे खोके तयार होतात, प्लास्टिक, अगदी फार महत्वाचा मुद्दा की प्लास्टिकचा वापर हा 100% टाळला पाहिजे. कागदी पिशव्या आहेत किंवा कापडाच्या पिशव्या आहेत, पर्याय खूप आहेत. फक्त
आपण कन्व्हिनियन्स पाहतो, पण हा जो कन्व्हिनियन्स आहे हा आपल्याच विनाशासाठी कारणीभूत ठरतोय. खूप बरोबर. हो, कारण हाच कचरा ज्यावेळेस प्लास्टिकचा जातो बाहेर, याचं डिग्रेडेशनच होत नाही, तो जमिनीमध्ये तसंच पोल्यूट करत राहतो वर्षानुवर्ष. त्याच्यामुळे भूजल पातळी कमी होते, त्याच्याने पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं, तो जाळला जातो मग एअर पोल्युशन होतं, तो पाण्यात जातो वॉटर पोल्युशन होतं. हाच कचरा जर का आपण कमीत कमी ठेवला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही पर्यावरणाची हानी असेल किंवा क्लायमेट चेंज असेल कमी करू शकतो. त्याचबरोबर आपण ॲटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावा. एक झाड, जास्त नाही. आता खूप लोक असं करायला लागले. ही अतिशय चांगला सकारात्मक बदल आहे की एक झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण बघतोय की डेव्हलपमेंट होते, पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली किती कत्तली होतात झाडांच्या, आणि एक झाड पूर्णपणे विकसित व्हायला किती मोठा कालावधी लागतो, आणि एक झाड किती मोठ्या प्रमाणात तुमचं क्लायमेट चेंज रिड्यूस करू शकतो, किती प्रमाणात एअर पोल्युशन कमी करू शकतो, ह्याचं आपण गणितच सांगू शकत नाही की ते एवढं प्रचंड काम आहे जे एक झाड करू शकतं. तर किमान एक झाड लावा, त्याची काळजी घ्या. अगदी बरोबर. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी, आपला परिसर स्वच्छ ठेवा. आता आपण म्हणतो की आपल्या परिसरामध्ये डास खूप वाढलेत. तुम्ही एकदा बघून या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठले डिस्कार्डेड टायर्स आहेत का, कुठल्या जुन्या फुटक्या वस्तू पडल्या, साचलेलं पाणी, जिथे पाणी साचेल तिथे डासांच्या आळ्या होतील आणि ते नंतर तुम्हालाच त्रास देतील. मग डेंग्यू मलेरिया सारखे आजार तुमच्या भागामध्ये वाढतील. तर जस्ट आपण संध्याकाळी फिरताना समजा आपली गच्ची असेल, आपला आजूबाजूचा परिसर असेल, पार्किंगचे एरिया असतील, जस्ट आपल्या सोसायटीच्या त्या कर्मचाऱ्यांना ते लक्षात आणून द्या की हे असं होतंय, हे साफ करून टाका. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करा. घरातल्या पण कुंड्या असतील काय असतील, हे पण आपण तिथलं पाणी जे आहे दर 7 दिवसाला बदललं पाहिजे, ज्याला आपण ड्राय डे असं म्हणतो. तर अगदी छोट्या गोष्टी आहेत. साधा आपण खरेदी जी करतो, समजा आपण फळांची खरेदी करतोय किंवा भाज्यांची खरेदी करतोय, तर ते आपण आपल्या बागातल्या ज्या फळं आहेत, भाज्या आहेत, त्याचा यूज जास्त केला पाहिजे. कारण त्या भागात ती फळं येतात, ती शरीराला चांगली असतात. आजकाल आपल्याला कसं होतंय, इस्पेशली शहरामध्ये किंवा एक इलाइट ग्रुपमध्ये एक्झॉटिक गोष्टी फार आवडत आपल्याला. पण ते कसं आपल्याला क्लायमेट चेंज करतं बघा. आता तुम्ही की समजा ब्रोकोली आहे जे आपल्याकडे नॅचरली येत नाही, किंवा एखादं कुठलं फळ किवी असेल, हे बाहेर न येतात. तर आता ते फळांचं मागणी पुण्यामध्ये आहे, आणि ते येणार कुठनं, बाहेरच्या देशातनं किंवा अजून कुठल्या राज्यातनं. तो जो ट्रान्सपोर्टेशन आहे ते जे पोल्युशन करतोय, दॅट इज ऍडिंग टू युअर क्लायमेट चेंज. ते उत्सर्जन होत आहे जे क्लायमेट याचं कार्बनचं, ते ऍडच होत आहे ना. बरोबर आहे. तर आपली हंगामी फळं खा, आपल्या भागातली खा, ती तशी शरीराला चांगली आहेत, आणि तुम्हाला त्याच्यामुळे हे पर्यावरणाची हानी टाळता येते. म्हणजे बारीक गोष्टी आहेत, फक्त आपल्याला ते माहिती नसतात. आता याच्यात ना एवढं आपण आधी बोललो ते स्वतःचं शरीर सक्षम करणे याबद्दल बोललो, आणि नंतर या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोललो की जो बदल आपण आपल्यात घडवून आणू शकतो की जेणेकरून हे सगळं टळू शकतं. आता आपली जबाबदारी आहे की हे छोटे छोटे बदल आपण आपल्यात करून घेतले पाहिजेत, आणि पुढच्या आपल्या पिढीला एक जरा चांगला क्लायमेट चांगला असलेला एक समाज अगदी हँडओव्हर केला पाहिजे. की आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहे, आपलं जे आपण त्यांना चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी वातावरण देऊन जाणार आहे का, उद्या त्यांनी असं नको म्हणायला की आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे काय दिलंय, म्हणजे आपल्याला चांगलं वातावरण नाही, सगळं पोल्युशन आहे, कमजोर शरीर आहेत, कमजोर मन आहेत. नाही, तर आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला एक चांगली पृथ्वी देऊन जावं, चांगलं वातावरण. आणि आता जे शेवटच्या प्रश्नात तुम्ही सांगितलं की हे त्यांच्या अंगीकारण्यासाठी या हॅबिट्स छोट्या छोट्या त्या आपणच आता सुरू करायला पाहिजे की जेणेकरून ते पुढे मुलं आपल्या आई वडिलांकडनं शिकतात, फॉलो करणार किंवा आपल्या वरिष्ठांकडनं शिकतात, शिक्षकांकडनं शिकतात. आपण शाळेमध्ये हा विषय आता क्लायमेट चेंजचा बऱ्यापैकी घेतला जातो. अतिशय स्तुत्य गोष्ट आहे की लहान मुलांना सुद्धा क्लायमेट चेंज बद्दल सांगितलं जातं. पण नुसतं सांगून नाही तर एक्झाम्पल सेट करणं गरजेचं आहे.
उदाहरण देणं गरजेचं आहे की आपण किती सांगितली एखादी चांगली स्वतःपासून गोष्ट, सुरुवात करणं पण ते गरजेचं. मूल ऑब्झर्व करतं की माझे वडील बाहेर जाताना बाबा पायी जातात किंवा मग ते सायकलनी जातात किंवा मग ते कचरा कमी करतात. घरात कमी जास्त कचरा असेल तर ते सांगतात की जास्त कचरा करू नका किंवा लाईट बंद करा. ते बाहेर जाताना कधी पण लाईट बंद करून जातात, फॅन बंद करून जातात. या छोट्या गोष्टी मुलं ऑब्झर्व करत असतात आणि त्या ऑब्झर्वेशन मधनं ते शिकतात आणि त्यांची पुढची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तर या छोट्या गोष्टी आपण जर का केल्या, मी जस्ट एक सांगू इच्छितो की एक चेकलिस्ट आपण बनवावी की पर्सनल क्लायमेट ऍक्शन चेकलिस्ट. त्याच्यामध्ये बघावं की आपण ऊर्जेचा वापर कसा करतोय, आपण वेळोवेळी लाईट बंद करतोय का नाही, कमी करतोय का त्याचा ऊर्जेचा वापर. उगाच ते चार्जर लावून ठेवलं आणि त्याचं बटन चालूच आहे, ते 24 तास चालूच राहतं. आपण फक्त जाऊन ते मोबाईल कनेक्ट करतो, ते बंद करा. कारण ते कन्झम्पशन छोट्या का प्रमाणात होतच राहणार. त्याचबरोबर आपण पाण्याची कशी बचत करतोय, वाहतुकीचा आपण कुठल्या सवयी लावून घेतल्या आहेत, कचरा व्यवस्थापन कसं करतोय, पर्यावरणपूरक कृती करतोय का आपण, जसं झाडं लावणं असतील किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवणं असेल. खरेदी आपली काय की आपण वेळोवेळी उगाच खरेदी करतो, बस विंडो शॉपिंगला जातो आणि 4 गोष्टी घेऊन येतो ज्याची गरज नसते. वेस्ट मटेरियल वाढत जातं. त्याचबरोबर आपण अन्न जे आपण किती प्रमाणात व्यवस्थित प्रमाणात वापरतोय का, शिजवतोय का नाही, आणि वाया नाही घालवायला. कारण वाया गेलेलं अन्न सुद्धा एक प्रकारचं पोल्युशनच आहे. आणि जागरूकता निर्माण करणं की मला एखादी चांगली गोष्ट माहिती आहे तर ती आपल्या फोरमवर आणणं, आपल्या कुटुंबाशी त्याच्याबद्दल चर्चा करणं, आपल्या सोसायटीतल्या लोकांशी, आपल्या मित्रमैत्रिणीशी सांगणं की बाबा आपण ॲटलिस्ट एवढं केलं तरी एवढ्या प्रमाणामध्ये आपण क्लायमेट चेंज कमी करू शकतो किंवा त्याला हातभार कमी लावू शकतो. येस. तर एक नागरिक म्हणून आपल्याला एक भूमिका घेणं आता फार गरजेचं आहे. ही चेकलिस्ट आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. मी तुम्हाला ही चेकलिस्ट देतो. आणि या नोटवर आपण आता थांबूयात की ही जबाबदारी मी आणि माझे सगळे दर्शक घेतील अगदी अशी तुम्हाला मी खात्री देते. धन्यवाद. आणि तुम्ही इथं आलात माझ्या चॅनलवर, याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. नाही, मी फार आपला आभारी आहे की अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही हा पॉडकास्ट आज ठेवला आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचे प्रश्न होते, त्याच्यामुळे आपण फार विस्तृतपणे याच्यावर चर्चा करू शकलो. आपलं सुद्धा फार अभिनंदन आणि आभार. थँक्यू. थँक्यू.